सध्याच्या काळात ध्रुव राठी सरांच्या व्हिडिओवरून त्यांना खूपच त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. कधी त्यांनी जर्मन मुलीशी लग्न केलं म्हणून बोलतात, तर कधी ते बाहेरच्या देशात राहून भारताबद्दल बोलतात. त्यांच्या घरच्यांचे त्यांचे दुसऱ्या पक्षाशी संबंध आहे. त्यांना दुसऱ्या पक्षाने पैसे वगैरे दिले. त्यांच्या बायकोबद्दलही खूप बोललं जात आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत त्यांना टॉर्चर केलं जात आहे. कशा प्रकारे त्यांना मानसिक त्रास होईल याचा सर्वीकडून पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. पण जे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे त्याने स्वतःच थोडंसं आत्मपरीक्षण करून पाहावं की हा व्यक्ती जे काही मुद्दे मांडत आहे त्यात कितपत खरं आहे. खरं नाही तर मग लोकांवर सोडून द्या. त्यांच्या चुका शोधत शोधत स्वतःलाच इतका त्रास करून घ्यायचा. तुम्ही तुमची बाजू मांडा, ते त्यांची बाजू मांडतील. एकदम जसं त्यांना नजर कैदेतच ठेवलं जात आहे. एखादी का होईना त्यांच्या हातून बारीकशी सुद्धा चूक झाली तरी लगेच त्यांच्यावर टिप्पण्या करायला तयार. त्यांना वाईट ठरवण्याची संधी शोधत आहे. पण हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांना वाईट ठरवण्यात जाल आणि त्यांची लोकप्रियता वाढून बसेल. असंच एक उदाहरण ओशोने आपल्या प्रवचनात दिले. ते अचानक आठवले म्हणून माझ्या जितकं लक्षात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सद्गुरू ओशो म्हटले, परदेशात एका ठिकाणी मी कधी गेलो नाही, तिथलं मला काहीच माहीत नाही. अशा एका ठिकाणाहून एक व्यक्ती आला. तो म्हणाला, माझ्या वडिलांनी, ते जे ख्रिश्चन धर्मगुरू होते, त्यांनी मला मरण्याआधी सांगितले की मुला, तू भारतात जाऊन ओशो यांच्या आश्रमावर, वाईट गोष्टीवर, तिथल्या कारभारावर पिक्चर बनव. म्हणून मी तिथे माझे घर विकून पैसे मिळवून पिक्चर बनवायला आलो आहे. तुम्ही त्याची परवानगी द्यावी. मी म्हटलो, अरे त्यासाठी इतका विचार करण्याची काय गरज आहे? घर विकण्याची पण आवश्यकता नव्हती. बरं मग कर, तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण. मुलाने पिक्चर बनवला. जे त्याला वाटलं माझी बदनामी करायची होती ती त्याने त्या पिक्चर मध्ये भरभरून केली. पिक्चर थिएटरला आल्यावर लोकांनी विचार केला की हा माणूस कोण, कसं बोलतो, कसे त्याचे विचार. एक वेळा भारतात जाऊन यावं की त्याची चूक आहे तर किती त्याचं चुकीचं आहे या विषयावर इतका जोर दिला आहे, तर मग नेमकं काय लपवलं जात आहे ते एकदा पाहावं. त्यानंतर भारतात जी लोकांची गर्दी होऊ लागली, लोक नेहमी येऊ लागले, राहू लागले, स्वतः बघू लागले, विचार करू लागले. त्या मुलाला वाटले मी तर त्यांची बदनामी करण्यासाठी, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल वाईट पसरवण्यासाठी, लोकांनी त्यांना दोष द्यावा, त्यांच्या चुका काढाव्या म्हणून मी पिक्चर बनवला होता. पण हे तर उलट होत आहे. त्यांची लोकप्रियताच वाढत आहे, प्रसिद्धीच होत आहे. दूरदूरच्या शहरामध्ये जिथे कदाचित ते कधी गेलेही नसते, त्यांचं नावही तिथं नसतं, तिथे त्यांचं नाव, माहिती, चर्चा होऊ लागली. ओशो म्हटले, लोकांचा भारतात वाढणारा ओघ पाहिल्याने सरकारने त्या पिक्चरवर बंदी आणली व तो विषय तिथल्या संसदेत, पार्लमेंट मध्ये मांडण्यात आला होता. म्हणून राठी सरांबद्दल जास्त वाईट, चुका, दोष शोधू नका, नाहीतर करायला जाईल काही आणि होईल काहीतरी वेगळंच. सर्व लोकांवर सोडून द्या. सध्याचा नागरिक सज्ञान आहे, त्याला कळतंय काय खरं आणि काय खोटं. बिग लाय यानी कि एक बड़ा झूठ बोलो, इतना बड़ा झूठ बोलो, इतना बड़ा झूठ बोलो कि सुनने वाले को वहां पर लगे कि यार इतना बड़ा झूठ कोई कैसे बोल सकता है. इस बात में कुछ तो सच्चाई होगी.